नमस्कार सर्वांना। आज मी इयत्ता 10वीचा पार्ट 1चा क्वाड्रॅटिक इक्वेशन हा टॉपिक आणि त्याच्यामधील फॉर्म्युला मेथड ही मेथड मी आजच्या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे। जर आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा। तर आपली आज असणारे फॉर्म्युला मेथड म्हणजे सूत्राचा उपयोग करून आपण नाही का वर्ग समीकरण त्या ठिकाणी सॉल्व करणार आहोत। तर पहिले एक्झाम्पल आहे बघा, प्रॅक्टिस सेट 2.4 मधलं पहिले एक्झाम्पल आहे x² + 6x x² + 6x + 5 = 0। आता हे वर्ग समीकरण दिलेले आपल्याला आणि सूत्र पद्धतीने आपल्याला नाही का हे सॉल्व करायचं आणि रूट्सच्या नाही का आपल्याला म्हणजे व्हेरिएबलचे रूट्स फाइंड करायचे। सूत्र पद्धत का वापरायची, फॅक्टरायझेशन मेथडने का सॉल्व करू शकत नाही की कशी असतात बघा। काही इक्वेशन असं असतात क्वाड्रॅटिक इक्वेशन जे की नाही की त्यांचे रूट्स नाही का फ्रॅक्शनमध्ये असतात, त्याच्यामुळे आपल्याला फॉर्म्युला मेथडच यूज करावं लागते। तर बघा जे पहिले एक्झाम्पल आहे x² + 6x + 5 = 0 दिलेलं आहे। काय करायचं, ॲज इट इज एक वेळेस लिहायचं गिवन x² + 6x + 5 = 0 एक वेळेस असं लिहिलं तर मग काय करायचं बघा, नंतर जे आपलं स्टँडर्ड फॉर्म आहे त्याच्याबरोबर ती कंपेअर करायचं। कंपेअर विथ किंवा कंपेअरिंग विथ करा। कंपेअर विथ ax² + bx + c = 0 जे आपलं स्टँडर्ड फॉर्म आहे त्याच्याबरोबर ते नाही का कंपेअर करायचं। बघा x² चा सहगुणक a असतो म्हणजे इथं काही नाही म्हणजे काय रे 1 आहे, म्हणजे a ची व्हॅल्यू काय आली रे 1 आली आणि b ची व्हॅल्यू काय रे मिडल टर्म असते। x चा सहगुणक आहे 6 आहे म्हणजे 6, b = किती 6, c = काय असणार आहे रे मग 5 असणार आहे बरोबर। आणि आपल्याला नाही का जी फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला असा असतो बघा, जे व्हेरिएबल आहे ते व्हेरिएबलच्या किमती निघणार आहेत। ह्याच्यामध्ये x व्हेरिएबल आहे, x = ही -b ± √b² - 4ac आणि सगळ्याला डिव्हाइड करायचं आहे ते म्हणजे 2a असणार आहे बरोबर। एवढं झाल्याच्या नंतर जे तुमचे नाही का व्हेरिएबल आहेत त्या ठिकाणी नाही का म्हणजेच आपण जे कंपेअर केलेले नाही का a b c त्याच्या किमती आहेत ह्या स्ट्रक्चरमध्ये ह्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करायच्या। बघा b ची किंमत आलेली बघा 6 म्हणजे -6 हे ± √b² म्हणजे 6² होणार आहे -4 * a किती आहे रे 1 * c किती आहे 5 बरोबर, डिवाइड 2a म्हणजे a किती आहे याच्यामध्ये 1 आहे। अशा प्रकारे इथपर्यंत क्लिअर झालं। आता हे कॅल्क्युलेशन करून घ्या फक्त, हे -6 ॲज इट इज राहील, हे ± √6 चा स्क्वेअर किती रे 36 -4 1 5 1 5 5 चौक किती 20 म्हणजेच 5 4 किती रे 20 डिवाइड हे 2 1 2 इथपर्यंत झाल्याच्या नंतर काय आलं आहे x = -6 ± बघा 36 मधनं 20 जर गेले तर खाली किती राहतात रे, ते राहतात 16 बरोबर। डिवाइड काय असणार आहे 2 असणार आहे। x = हे -6 ± आता अंडर नका ठेवू, 16चं जर आपण स्क्वेअर रूट जर म्हणजे 16चं स्क्वेअर रूट किती असणार आहे ते असणार आहे 4 म्हणजे 16चं वर्गमूळ किती आलं 4 म्हणजेच, आणि डिवाइड काय असणार आहे रे 2। देअरफॉर x = एकदा प्लस व्हॅल्यू घ्या एकदा मायनस व्हॅल्यू घ्या म्हणजे -6 एकदा प्लस घेतो हे +4 डिवाइड काय असणार आहे 2 किंवा -6 एकदा मायनस व्हॅल्यू घेतो -4 डिवाइड काय असणार आहे 2 बरोबर। आता हे कॅल्क्युलेशन करून घ्या। देअरफॉर x = -6 + 4 जर आले तर मग सबट्रॅक्शन होणार आहे। 6 मधनं 4 गेले खाली किती राहिले 2, परंतु मोठी संख्या 6 असल्यामुळे -2 छेदामध्ये किती 2 किंवा हे मायनस प्लस होतं -10 झालं बघा ते डिवाइड काय 2। एक कॅल्क्युलेशन करा बरं, हे x = 2 नी 2ला भाग जर दिला तर 1 येणार आहे म्हणजेच पहिली व्हॅल्यू असणार आहे -1 नंतर 2 नी 10ला भाग द्या, b5 किती 10 म्हणजेच आपल्याला xच्या व्हॅल्यू 2 भेटल्या बघा। कोणत्या कोणत्या आहेत त्या -1 कोमा हे -5 अशा प्रकारे
हे दिलेल्या वर्ग समीकरणाचं किंवा क्वाड्रॅटिक इक्वेशनचे नाही का रूट्स असणार आहेत. आता नेक्स्ट पाहूया. बघा हे स्किप पॉज करा आणि ह्याचा स्क्रीनशॉट घ्या. आता नेक्स्ट पाहूया. x² मायनस 3x मायनस 2 इज इक्वल टू 0 अशा प्रकारे नाही का एक्झाम्पल आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. तर आपल्याला हे नाही का फॉर्म्युला मेथडने सॉल्व करायचे. एक वेळेस काय करा, गिवन करा, गिवन x² मायनस 3x मायनस 2 इक्वल टू 0. कंपेरिंग करा, कंपेरिंग with x² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. ओके, याची व्हॅल्यू किती आहे रे ह्याच्यामध्ये इक्वेशनमध्ये कंपेअर केल्यावर? काही नाही म्हणजे 1 आहे. बी किती आहे? -3 आहे. सी बरोबर ते किती आहे? -2 आहे. मग आपला फॉर्म्युला काय आहे? इथं व्हेरिएबल काय आहे? एक्स आहे बघा. म्हणजे एक्स इज इक्वल टू -b प्लस मायनस √b² मायनस 4ac. सगळ्यांना डिव्हाइड करायचं आणि छेदामध्ये लिहायचं 2a. म्हणजेच बी किती आहे? -3 आहे आणि अगोदर सूत्रातलं मायनस म्हणजेच ब्रॅकेट यूज करावं लागेल आपल्याला या ठिकाणी. बघा मायनस इनसाईड ब्रॅकेट -3 हे प्लस मायनस √ बीचं काय आहे रे? -3 असल्यामुळे ब्रॅकेट यूज केला. -3² मायनस 4 इंटू ए किती आहे? 1, सी किती आहे? -2. ओके, डिवाइड असणारे 2a म्हणजे 2 इंटू ए असणारे हे इथे एक आहे 1 आहे. मग बघा बरं काय येते? हे मायनस इंटू मायनस प्लस होत असतं. हे प्लस मायनस √3चा -3² प्लस असतो आहे म्हणजे 3चा वर्ग किती रे? 9 असणार आहे. हे मायनस इंटू मायनस प्लस झालं आणि 4 2 किती रे? 8. बरोबर. छेदामध्ये काय असणार आहे रे? बरोबर, छेदामध्ये 2 1 जा 2च असणार आहे. म्हणजे नेक्स्ट असं होईल बघा, x इक्वल टू काय होणार आहे? हे 3 हे प्लस मायनस √9 + 8 जर केलं तर किती येते? 8 8 16 म्हणजे 17 म्हणजे 17 डिवाइड 2. बरोबर. आता मग एक्सच्या 2 व्हॅल्यू भेटल्या, एक प्लसमध्ये असणार एक मायनसमध्ये. म्हणजे एकदा प्लस घेतो, 3 प्लस √ हे 17 डिवाइड 2 किंवा काय असणार आहे? मायनस घ्या, एक 3 मायनस √17 डिवाइड 2 असणार आहे. 17चं स्क्वेअर रूट निघू शकत नाही. दिस इज काय असणार आहे किंवा दॅट इज काय असणार आहे? प्राईम नंबर. मूळ संख्या असल्यामुळे आपण नाही का त्याचं स्क्वेअर रूट काढू शकत नाही. फायनल आपला आन्सर असं असणार आहे 3 प्लस √17 डिवाइड 2 किंवा 3 मायनस √17 डिवाइड 2. ओके.